नमस्कार. आज मी रेकॉर्ड करतो आहे. दिवस आहे 28 जुलै आणि अगदी काही तासापूर्वीच अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिशननी, फेडरल रिझर्व्हनी अमेरिकेच्या, त्यांचा निर्णय जो आहे त्यांच्या व्याजदरांच्या बाबतीमधला तो कळवलेला आहे. आणि याची कंप्लीट अपेक्षा होती 75 बेसिस पॉईंट. तेच घडलं आहे. जगभरामध्ये महागाई हा एक अत्यंत काळजीचा विषय बनलेला असताना 75 बेसिस पॉईंटचा वाढ जी काय होणं अपेक्षित होतं ती अत्यंत साधी होती. माझं ॲनालिसिस असं होतं की ज्या वेळेला महागाई मुळात आहे जास्तीची 9% आसपासची, त्यावेळेला तुमचे व्याजाचे दर किती असायला पाहिजे? हे 1.75 नाही आहे. हा आत्ताच्या जगातला एक फार मोठा बोलला जाणारा विषय आहे. परंतु या सगळ्यामध्ये कुठेतरी मला असं वाटतं की जगभरामध्ये एक इशू जो बोलला जायला पाहिजे, मॉनेटरी पॉलिसी. फेडरल रिझर्व्ह इज अ मॉनेटरी इन्स्टिट्यूशन, पण फिस्कल पॉलिसीच्या लेवलला जगभरामध्ये ज्या एका गोष्टीची चर्चा व्हायला पाहिजे, ज्या गोष्टीबद्दल बोललं जायला पाहिजे, ते कुठेतरी बोललं जात नाही आहे. आणि हा खरं तर एक फार मोठा चर्चेचा विषय असू शकला असता. ठीक आहे, आत्ता जे काय चालू आहे ते कदाचित त्याला फार हायलाईट करणारं नसेलही. मी बोलतो आहे इंग्लंडच्या जे काय एक लिडरशिप चेंज, त्यांच्याकडे नवीन पंतप्रधान येणार आहेत किंवा त्यांच्याकडे जे कोण नवीन कॉन्टेंडर्स आहेत त्याच्यामधलं एक फार मोठं नाव ऋषी सुनक हे आहे. भारतीयांसाठी त्याची ओळख असणार आहे की नारायण मूर्तींचे जावई हे असणार आहे अगदी डेफिनेटली. पण त्यांचे आजोबा जे होते ते भारतामध्ये होते, त्यांचे आईवडील तिकडेच वाढले, त्यांचा वंश भारताचा थोडाफार जो काय असेल. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्या सासऱ्यांनी पैसा जमा केला, इन्फोसिस उभी केली, एक मोठी आज वेल नोन कंपनी आहे, सगळं आहे. पण एक्स चान्सेलर म्हणजे एक्स फायनान्स मिनिस्टर ते होते. आणि या सगळ्या काळामध्ये इंग्लंडच्या भागामध्ये ज्यावेळेला कोरोना चालू होता, या सगळ्या याच्यामध्ये त्यांचं जे काय रिस्पॉन्सिबिलिटी होत्या त्या त्यांनी फार उत्तम रीतीने सांभाळल्या असं अनेकांचं म्हणणं. पण त्याच्यानंतर एक कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस जे आलं की अनेक साऱ्या गोष्टींचे भाव वाढायला लागले, त्याला नीट हँडल करता आलं नाही यांना, असं ही अनेकांचं म्हणणं आहे. रिसेंटली याच ऋषी सुनक यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेच्या दरम्यान असं म्हणलं की मी जर परत पंतप्रधान म्हणून निवडून आलो तर ऊर्जा साधनांवरचा वॅट काढून टाकीन. मी ॲनालिसिस या सगळ्या याचं वाचत होतो, म्हणजे अगदी पार सगळ्यांनी जाहीर करेपर्यंत की पार 20-20, 30-30 लोक ज्यावेळेला उभे होते त्या प्रत्येकाचं ॲनालिसिस मी वाचलं आहे. हे कोण माणसं आहेत? त्यांच्या इंग्लंडमधले 2 किंवा 3 मोठ्या न्यूज चॅनल जे आहेत, स्काय इंग्लंड असेल किंवा TLDR UK असेल किंवा BBC असेल, मी यातल्या काहींच्या डिबेटचे हायलाईट देखील बघितले आहेत. आणि मला एक गोष्ट, युक्रेनचं वॉर मी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक करतो आहे, त्यामुळे मला एक माहिती आहे, बोरिस जॉन्सनच्या लिडरशिपमध्ये युक्रेनच्या युद्धाच्या बाबतीमध्ये UK स्टँड्स विथ युक्रेन म्हणत इंग्लंडनी मोठ्या प्रमाणावर UK ब्रिटिश पार्लमेंटनी असं ठरवलं आहे की वी आर स्टँडिंग विथ देम, वी आर सपोर्टिंग विथ देम. आणि म्हणून रशियाच्या एनर्जीवर मोठ्या प्रमाणावर सँक्शन्स टाकले आहेत आणि जाहीर केलं आहे की आम्ही 2022च्या एंडपर्यंत रशियाकडून आयात होणारा कुठलेही ऊर्जा साधनं जी असतील, क्रूड ऑइल असेल, कोळसा असेल, हा बंद केला जाईल. आणि कुठेतरी या सगळ्यामुळे त्यांचे जे काय भाव वाढलेले आहेत याची एक सुरुवात झाली होती. एक काळ असा होता की क्रूड ऑइल, खनिज तेल ज्या वेळेला त्या खाणींमधून निघतं ते सगळं काय त्यांच्या पाईपलाईनमधून येत नाही, उरल
गॅसमधून येत नाही किंवा नॉर्थ स्ट्रीममधून येत नाही. नॉर्थ स्ट्रीम 2 तर बनून बंद पडलेली आहे आणि रशिया वेगवेगळी कारणं घेऊन त्याच्या पूर्ण कपॅसिटीच्या पेक्षा फार कमी करतोय. म्हणजे त्यांनी डिक्लेअर केलं आहे की आधी जे 40% होतं ते आता आम्ही 20%वर लवकरच आणणार आहोत. ते आणलं की नाही, कदाचित आणलंही असेल. ह्याच्यामुळे या भागामध्ये, इंग्लंडच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या सगळ्या ऊर्जा साधनांचे भाव वाढत आहेत. याचा वर्स्ट हिट जो आहे तो जर्मनीला बसलेला आहे. त्यांच्याकडे विजेच्या प्राईस पर वॉट किंवा पर युनिट हा पार ढगात गेला आहे असं जरी म्हणलं तरी काय फरक पडणार नाही. रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती जर्मनीच्या माजी चान्सेलर अँजेला मर्केल यांना घ्यावी लागेल. दॅट विल बी वन ऑफ हर वर्स्ट डिसिजन. भविष्यात जर कोणी इतिहासाची सगळी पुनरावृत्ती करायला बसलं तर काय टाळावं आणि त्याचा इतिहासाचा अभ्यास जर करायला बसलं तर काय करू नये याचं बेस्ट उदाहरण ते असेल. आणि ह्याला लक्षात घेत असताना ऋषी सुनक यांनी हे म्हणणं की मी याच्यावरचा व्हॅट घटवीन हे एका वेगळ्या अर्थकारणाच्या डिसिजनकडे जाणार आहे. ही पार्टी ही कॉन्झर्वेटिव्ह पार्टी आहे. कंपॅरिझन जर करायचं असेल तर कुठेतरी अमेरिकेतल्या रिपब्लिकन पार्टीला करता येतं की आम्हाला मोठं सरकारचे मोठे खर्च नको आहेत. जनतेला लेट देअर बी देअर ओन एक्सपेंडिचर्स. आम्ही मार्केटमध्ये काय इंटरफेअर करणार नाही आहे. आणि तरी देखील द वे ऋषी सुनक हँडल कोविड क्रायसिस इज अ रिअली ग्रेट थिंग. पण एका लिमिटनंतर कुठेतरी या निर्णयाची चर्चा व्हायला पाहिजे. दुनियेने त्याला असं घेतलं आहे की आहे म्हणजे प्रचाराच्या मोहिमेच्या दरम्यान हे सगळं होतं आहे. मी एक अत्यंत टेक्स्टबुक स्टाईल इकॉनॉमीचा विचार करणारा स्टुडंट आहे. माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला सरकारला पैशाची गरज असते त्यावेळेला सरकारसाठी 3-4 गोष्टी असतात. एक म्हणजे टॅक्स, दुसरं म्हणजे कर्ज, तिसरं म्हणजे रॉयल्टी की तुमच्या भागामध्ये एवढं खनिज सापडतं, तुम्ही आत्ताच्या काळामध्ये टेलिकॉमच्या स्पेक्ट्रम करू शकता किंवा इतर कुठल्याही पद्धतीने सरकारने किंवा सरकारच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीमुळे तयार झालेले नॅचरल रिसोर्सेस कोणाला तरी वापरायला द्यायचे आणि बदल्यात त्याचा काहीतरी एक अमाऊंट घ्यायचा. हे सरकारचे असतात. काही सरकारांच्याकडे इतिहासामध्ये त्यांनी बनवून ठेवल्या मोठ्या कंपनीज असतात, त्याच्याकडून त्यांना उत्पन्न मिळू शकतं. आणि असं असताना व्हॅल्यू ॲडेड टॅक्स व्हॅट हा UK किंवा ब्रिटनच्या याच्यामधला एक मोठा पार्ट आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही ब्रेक्झिट ठरवलेलं आहे की आम्हाला नाही राहायचं, आम्हाला युरोपियन युनियनमधून बाहेर जायचं आहे, का कारण आम्हाला तिथे पैसा द्यावा लागतो. वी आर नेट पेयर्स. म्हणजे युरोपियन युनियनचं असं म्हणणं आहे की प्रत्येक आमच्या जे कोण सभासद आहेत त्यांनी इतके आम्हाला दर महिन्याला किंवा दर वर्षाला एवढा पेमेंट आम्हाला द्यावा, बदल्यात आम्ही त्यांच्यासाठी एवढं खर्च करू. पण हा अनेक वेळेला ते जेवढा पे करतात तेवढाच त्यांच्यावर होणारा खर्चही असेल असं नाही. आणि मोठ्या काळाचे ट्रेंड जर बघितले तर असं दिसतं की इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स हे मोठा काळ युरोपियन युनियनला पैसा पुरवणाऱ्यांपैकी एक होते. आणि एक मोठं कारण ब्रेक्झिटचं हेही होतं की अनेकांना वाटायला लागलं की आपण आपल्या देशातला पैसा बाहेर का करावा, बाहेर का द्यावा. कुठेतरी याच्यानंतर जर आत्ताच्या लेवलला ऋषी सुनक यांना जर असं वाटायला लागलं असेल की हा टॅक्स घटवावा, तर हे त्यांच्या बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेकडचं आहे, हे द्योतक आहे किंवा हे एक हिंट देतं आहे की ही अर्थव्यवस्था काय दिशेला चाललेली आहे. हे करणं थोड्याफार प्रमाणावर गरजेचं आहे. कारण ऋषी सुनक हे मोठ्या प्रमाणावर टॅक्स वाढवणारे आहेत आणि त्यांचं असं मत आहे की डेट इज अ डेट. कोविड डेट आणि नॉन कोविड डेट असं काही नसतं. तुम्हाला जर चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर बघायचं असेल तर तुम्हाला टॅक्स हे पे करावे लागतील.
त्याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरा काहीही मार्ग नाही. आणि त्यामुळेच ह्या विषयावर एक खरं तर मोठ्या प्रमाणावर मंथन होणं गरजेचं होतं. ज्या वेळेला अमेरिकेमध्ये डेमोक्रॅट्स आता या नोव्हेंबरमध्ये मिड टर्ममध्ये नेमकं काय होईल, त्यांची खरंच लिडरशिप टिकून राहील की नाही असा एक प्रश्न जो घेतला जातो आहे, अशा काळामध्ये जेव्हा रिपब्लिकन पार्टी परत एकदा अमेरिकेमध्ये त्यांचं बळ वाढवेल असं दिसतं आहे आणि रॉन डिसँटिस हा कदाचित पोटेन्शियल पुढचा त्यांचा प्रेसिडेंट असू शकतो, अशा काळामध्ये एका कॉन्झर्वेटिव्ह पक्षाने केलेल्या या गोष्टीवर अधिक चर्चा होण्याची गरज होती, अधिक बोललं जाणं गरजेचं होतं असं मला वाटत होतं. पण ते झालं नाही. ठीक आहे, हा माझ्या अपकमिंग सिरीजमधला एक पार्ट असणार आहे. माझं असं इच्छा चालू होती की खूप मोठ्या प्रमाणावर असावं. माझा एक ब्लॉग आहे जो मी मागच्या 7.5 वर्ष लिहितो आहे. त्याला कुठेतरी जुळवून असे काही सब्जेक्ट येतात जे मला माझ्या ब्लॉगवर लिहिता येत नाहीत. ही त्याची एक सुरुवात म्हणून माझा विचार होता आणि हा त्याची मी करतो आहे. जरूर मी पुढच्या दर गुरुवारी छोटे छोटे व्हिडिओ करून टाकीन. त्याची काय लेंथ असेल, लेट्स वेट फॉर नेक्स्ट थर्सडे.